सर्व विश्वाच्या कणाकणामध्ये चराचरामध्ये सर्वभूती सर्व सुखी विराजमान असणारी अद्भुतगम्य अशी चैतन्य शक्ती सकल सृष्टीचे देवादिदेव शिवशंभू महादेव आदिशक्ती महाकाली दुर्गा माता पवन सुत हनुमंतराय पूजनीय वंदनीय सद्गुरु विदेही मोतीराम बाबा या संत मरत्न कवाडे बाबा दीपस्तंभ सेवाभावी संस्था ढालगड या संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वयंसेवक दानदाते आणि आज ज्यांचं या व्यासपीठावर मंडळाच्या वतीनं सन्मानपूर्वक आदर सत्कार होऊन स्वागत झालेलं आहे असं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मंडळी आणि उपस्थित माझे माता पिता बहिणी बालगोपाल वास्तविक पाहता आज माझं कीर्तन नाही आहे आज कीर्तन आमचे भेंडारकर बाबा आहेत सुकडीवाले आमचे मार्तंडराव बाबा आहेत आणि सोबतीला आमचे काशीनाथ बाबा आहेत आज विषय त्यांचाच आहे कारण माझी मानसिकता जी आहे ना हे काम करू करू एखादा बैल असते त्याला बंडीला झुपा खाचलेला झुपा नांगराला झुपा फणीला झुपा पठ्ठ्याला झुपा आणि पटावरही खेळतात तर मग त्याची बोचरी जड होते अशी माझी गोष्ट आहे मी काही निवड स्टेजवर बोलून कीर्तनच करतो असं नाही हांड्यापासून भांड्यापासून त्याच्यामुळे थोडासा वयो परतवे म्हणा किंवा शारीरिक थोडासा असो पण तुम्ही लोक इतक्या लांबून मोठ्या उत्साहानं माझ्या प्रेमास्तव घरदार शेतीवाडी सोडून आपण या एवढ्या अरण्यामध्ये मोठ्या आतुरतेनं काकुरतेनं चातक पक्षासारखे येऊन पोहोचले आणि तुमच्या समोर मी बसलो नाही बोललो नाही दोन शब्द तर कुठेतरी तुमच्या मनाला खंत वाटल्यासारखं होईल एवढाच उद्देश एवढाच तुमचा धाक म्हणून मी या ठिकाणी तुमच्या समोर बसलेलो आहो पण एवढंच मी सांगेन आजच्या प्रसंगी या मृत्यूलोकामध्ये युगानुयुग झाले कितीतरी जीव जंतू 4 खाणी 84 जीवलक्ष योनीमध्ये जन्म मृत्यूचे फेरे फिरत 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 शेवटची पारी मनुष्य जन्म लाभलेला आहे आणि या शेवटच्या पारीमध्ये भगवंताने एवढा आपणाला वरदान दिलेलं आहे की मनुष्य देहाची निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे दिला असे भगवंताने मनुष्य प्राण्याला एवढा अधिकार दिलेला आहे हा नरदेह आपल्याला एक भगवंताने साधन म्हणून दिलेला आहे का या नरदेहाला घेऊन तुम्ही मृत्यू लोकामध्ये जा आणि तुम्हाला याचा जसा वापर करायचा असेल तसा तुम्ही वापर करा चांगला करा वाईट करा चोऱ्या करा बदमाशा करा लाट लूट जे काय करायचं तुम्हीच करा आणि तुम्हीच भरा देव फक्त साक्षीदार आहे करता तुम्हीच करा भरा जे काय करा आपल्याला पूर्ण अधिकार देऊन एवढा मोठा नरदेह रूपी साधन भगवंताने आपल्याला दिला त्याच्या मागे एकच माणसाने माणसासारखं राहून माणसात कसं जीवन जगावं आणि एक आदर्श जीवन जगून याच नाही या जोडा परमेश्वराची प्राप्ती करून इहलोकातून परलोकात जाऊन या 84 जीवलक्ष योनीच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्याला कसं तोडायचं एवढा अधिकार या माणसाला दिलेला आहे पण मनुष्य जन्मास आला तेव्हापासून संसाराच्या भानगडीमध्ये असा पडलेला आहे आणि या संसाराच्या पायी देव आठवत नाही ज्या देवाच्या हातामध्ये एवढी सत्ता आहे आज आपण इथं बसलो मनात पुष्कळ गोष्टी येतात पण कोण दिवस येईल कसा नाही देहाचा भरोसा प्रसंग पडेल कायचा कोण जाणे मला वाटते आपण काहीच करत नाही आपण जे म्हणतो ना मी करतो खोटी गोष्ट आहे
हा एवढा जंगल आहे, ह्या जंगलामध्ये हा एवढा मोठा कार्य चाललाय, कोण करतो आहे? कोणी म्हणत असतील की हे तवाडे महाराजांचं कार्य आहे. चुकीची गोष्ट. सारे दुनिया का तू ही करंधार है, बिना तेरे ना किसको लगा. करता करविता हा धनी वेगळा आहे, आपण फक्त निमित्ताश कारण आहोत. निमित्ताश कारण. आणि निमित्त तोच आहे. आल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल, आल्या जन्माचे सार्थक व्हावे नेत्री स्वरूपा. नेत्री देख लिया स्वरूपा, चुक्ती जन्म मरण. आणि हे सर्व करून आज नाही उद्या यहाँ रहना नहीं, देश वीराना है. 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 आमच्या संतांनी सांगितलंय बाबा, हा संसार रूपी सागर तरुण जाणं फार कठीण. मनुष्य प्रत्येक जन्माला आला सुखासाठी धडपड करतो,
पण लौकिक, भौतिक, दैविक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक असे त्रिविध तापत जखडून बसलेले आहेत माणसाचे. सुख पाहू जेव्हा पाडत दुःख पर्व, त्यावर थोडस सुख मिळत नाही तर अनेक प्रकारचे दुःखच दुःख. आता स्वतः तर दुःखामध्ये होरपडतोच, पण सामाजिक, कौटुंबिक, भडीमार लोकांच्या निंदा, द्वेष, चेष्टा, कोणी कोणाला चांगला म्हणायला तयार नाहीये. जी आई 9 महिने 9 दिवस गर्भात धरते त्या आईला आई म्हणताना आजच्या लेकराला शरम लागायला लागली. ज्या बापाने लहानाचं मोठं करून लालन पालन करून एवढं मोठं वैभव वाढवलं, पण त्या आज पोरालाही बाप डोईजड झालेला आहे. भाऊ भाऊचा कट्टर वैरीच झाले. भाऊ बहिणीला ओळखायला तयार नाहीये. आणि म्हणून जर भगवंताने एवढी मोठी माया रचली, एवढा मोठा संसार रचला, त्याच्यामध्ये सुख सागर, शांती सागर मिळेल, पण आज परिस्थिती अशी दिसते या समाजाची. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, इतना बदला चांद ना बदला रे आसमान, इतना बदल गया
वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या भाग्यानं आपल्याला नरदेह मिळतो. या नरदेहाचं कधी काय होईल, क्षण आहे क्षण नाही ऐसा काळ घेतो गाई. काळ टपूनच बसलाय प्रत्येक जीवाच्या पाठीमाग. पर मनुष्य आज एवढ्या भ्रमामध्ये पडलेला आहे, एवढ्या भ्रमात पडलेला आहे. समाजामध्ये वडिलांचा आदर व्हायला पाहिजे, लहान्यावर दया व्हायला पाहिजे, समानाशी स्नेह जुळायला पाहिजे. पण आज तसं काहीच चाललं नाही. कोणी नसे कुणाचा बंधू सकार्या फुला. मनुष्य मनुष्याला खायला लागलेला आहे. समाजाची अशी भीती वाटायला लागली. आणि म्हणून शेवटी एकच वाटते, हा सर्व जग तुटेल, बहीण भाऊ नवरा जवाई पोरगी तुटेल, सब स्वार्थ होके आसरे डंका बजाते नाम का. पण ज्याने आपल्याला पैदा केलं, जो आमचं लालन पालन करतो, तो सर्व जगाचा मालक. हरी से कोई नहीं बड़ा दीवाने, गफलत में पड़ा. तो एक देव जगाचा पालक आहे, चालक आहे, मालक आहे. दुनिया रुठी तो रुठन दे, पर आपुला तो देव एक करुणी जावा. आपुला तो देव एक करुणी जावा. आपुला तो देव एक करुणी जावा. आपुला तो आज हीच रात्र, हाच दिवस. भगवान शंकर एकदा कैलास पर्वताच्या शिखरावर बसले. आंघोळ झाली, भस्म लावला अंगाला. कारण भगवान शंकराला दररोज प्रेत भस्म लागत होता. कुठेतरी एक नवीन मुर्दा मेला की त्याला जाळला की त्याची राख आणायचा, अंगाला लावायचा. भस्म उठी रुंड माळा हाती त्रिशूल नेत्री. 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 गज धर्म व्याघ्रांबरा, कंठी शोभे वासुकी हार, शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार. भूदेवी तारणाचती, भूदेवी तारणाचती. हर्षयुक्त उमा, हर्षयुक्त उमा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. नरहरी सोनार, नरहरी सोनार, नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर नरहरी सोनार.
चर्म वांगरला, त्रिशूळ घेतला, भस्मवटी लावला आणि भोलेनाथ कैलास पर्वताच्या शिखरावर डोळे झाकून बसले. आजच्या रात्रीचा महत्व सांगतो थोडासा. अर्धांगिनी पार्वती जवळच बसली होती. पार्वती म्हणते, हा महादेव का करते अवधा? रोज सकाळी उठते, आंघोळ करते, चांगला स्वच्छ भस्मवटी लावते आणि या कैलास पर्वताच्या शिखरावर डोळे मिटून ध्यान करते. काही दिवस गेले पण तिने विचारलं नाही. पण हाच महाशिवरात्रीची हे रात्र होती. एक दिवस त्या दिवशी पार्वतीला वाटला, आमचा नवरा महादेव कोणाचा ध्यान करते डोळे मिटून, म्हणून याला विचारावा. पार्वती गेली, महादेव आपले ध्यान. ओ महादेवा, महादेव ध्यान. आता किती नवरा मोठा असला तरी बायकोला नवऱ्याची भीती थोडीच राहते. ते हलवायला लागले, ए महादेवा. म्हणजे काय पार्वती, अहो सारा जग तुमचा जय जयकार करते, सारे लोक तुमच्या नावानं उदो उदो करतात, देवादिदेव शिवशंभू महादेव, तुम्ही साऱ्या जगाचे मायबाप आहात आणि तुम्ही रोज डोळे झाकून ध्यान करतात. तर काही तुमच्याहून वेगळा कोणी देव आहे का? तुम्ही कोणाचं ध्यान करता? पार्वती, ब्रह्मा विष्णू आणि हर याशी निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने करून या. पार्वती, जगाच्या उत्पत्ती काशी ब्रह्मदेवाला निर्माण केलं, सृष्टीचं पालन करण्यासाठी विष्णूला निर्माण केलं आणि सृष्टीचा संवार करण्यासाठी शंकर म्हणून मला निर्माण केलं. या ब्रह्मा विष्णू शंकराचा देवाचा देव हा परमपिता परमेश्वर वेगळा आहे आमच्या, आणि त्याच परमेश्वराचं मी चिंतन करतो. पार्वती म्हणते, तुम्ही तर असं सांगलं नाही तुमच्याहून काही वेगळा देव. मी तर म्हणतो साऱ्या जगाचा देवादिदेव महादेव म्हणजे माझा नवराच आहे, पण तुम्ही आणखीन वेगळा सांगून राहिला. म्हणे हो आहे, जेने केले चराचर सृष्टी आधी केला व्यापार, अग सकळ करता निरंतर या नाव देव. चार खानी चार वाणी चार 84 जीव लक्ष येणे, अग मही निर्मिला जानी या नाव देव. मग कुठे आहे तो देव? पार्वती म्हणते, कुठे आहे तो देव, मला दाखवा. पार्वती, तो कुणाला दाखवता येत नाही. सद्गुरु शिवाय तो कुणाला दाखवता येत नाही, कुणाला पाहता येत नाही. फक्त एकच अधिकार आहे, धन्य धन्य सद्गुरु मुनी दाखवी चिन्मय रत्नाची खाणी, देव दाखवी प्रत्यक्ष नयनी या नाम सद्गुरु. तो सद्गुरु शिवाय नाही पाहत आहे. झाला, मी तुम्हाला मानला सद्गुरु, आता तुम्हीच माझे सद्गुरु. तुम्ही सांगा मला. पार्वती, हट्ट करू नको. अगं तो कोण्याही ठिकाणी उपदेश देता येत नाही ना. आपण पंचतत्वाचा उपदेश जर कुठेही दिला तर अपात्रांना कुपुत्राचा लाभ मिळेल, कुपुत्रांना सत्पात्राचा लाभ मिळेल, आणि त्याच्यामुळे कर्म फल क्रियेचा अपमान होतो. ते गुरु शिष्याचा एकांत वास असते. पण तुम्ही ना मी इथं दोघेच आहो ना, आपण पती पत्नी. तुला वाटते आपण दोघेच आहोत, पण या निसर्ग वातावरणामध्ये सूक्ष्माहून सूक्ष्म असे जीवाणू आहेत, भूताच्या रूपानं, ग्रहाच्या रूपानं, देवी देवतेच्या रूपानं. त्यांनी जर ऐकलं हे सत्य ज्ञान, हे जातीचे जण उद्धट वस्तू करू नये प्रगट, येणे मोडेल भक्तीची वाट संत फार. पण पार्वती अशी हट्ट होती, म्हणजे तुम्ही काही म्हणे, तो देव मला आज तुम्ही दाखवा म्हणजे दाखवा. जर तुम्ही तो देव मला दाखवला नाही तर मी तुमच्या पायावर डोकं आपटू आपटू आपला प्राण देईन.
आणि पार्वतीनं पाय धरले महादेवाचे, डोकं ठेवलं महादेवाच्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गौरी हरा दीनानाथा धरी तुझे पाय. गौरी हरा दीनानाथा धरी तुझे पाय. रुसू नको माझ्या देवा, रुसू नको रुसू नको माझ्या देवा. तुझ माझी माय. गौरी हरा दीनानाथा धरी तुझे पाय. गौरी हरा दीनानाथा धरी तुझे पाय. रुसू नको माझ्या देवा, तुझ माझी माय. रुसू नको माझ्या देवा, तुझ माझी माय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गौरी हरा दीनानाथा धरी तुझे पाय. गौरी हरा दीनानाथा धरी तुझे पाय. गौरी हरा दीनानाथा धरी तुझे पाय. दयावंत तुझला मंदिर म्हणजे थोर संता. दयावंत तुझला म्हणती थोर थोर संता. दयावंत तुझला म्हणती थोर थोर संता. दयावंत तुझला म्हणती थोर थोर संता. एक रूप आपण दोघे तुझारी साय. एक रूप आपण दोघे दूध आणि साय. एक रूप आपण दोघे दूध आणि साय. गौरी दीनानाथ आणि साय. गौरी हरा दीनानाथ धरी तुझे पाय. गौरी हरा दीनानाथ धरी तुझे पाय. रुसू नको माझ्या देवा, तुझ माझी माय. रुसू नको माझ्या देवा, तुझ माझी माय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गौरी हरा दीनानाथ धरी तुझे पाय. गौरी हरा दीनानाथ धरी तुझे पाय. गौरी हरा दीनानाथ धरी तुझे पाय. तुला शोधुनिया देवा कैकलोक करे. तुला शोधुनिया देवा कैकलोक थकले. तुला शोधुनिया देवा कैकलोक थकले. तुझा शोधुनिया देवा कैकलोक थकले. तू तरी काय तुझा भाव नको देवा करू तरी काय. तुझा भावन करू देवा करू तरी काय. तुझा भाव नको देवा करू तरी काय. गौरी हरा दीनानाथा धरी तुझे पाय. गौरी हरा दीनानाथा धरी तुझे पाय. रुसू नको माझ्या देवा, तुझ माझी माय. रुसू नको माझ्या देवा, तुझ माझी माय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गौरी हरा दीनानाथ धरी तुझे पाय. गौरी हरा दीनानाथ धरी तुझे पाय. गौरी हरा दीनानाथ धरी तुझे पाय. पार्वतीने एवढा हट्ट धरला
की शेवटी अर्धांगिनीची इच्छा पूर्ण करणे हे पतीचं धर्म समजून एकांतवासामध्ये नेऊन भगवान शंकराने आजच्याच रात्रीला आदिशक्ती पार्वतीला की ब्रह्मीचा हा मंत्र सोहम या बीजाशी शिवे पार्वतीशी बोधिला एकांती मौन धरून बैसे सावध पाहता कैसे भासे सोहम ऐसे आपल्या गुरुनं सुद्धा तोच आपल्याला बीज मंत्र दिलेला आहे की आपण आईच्या गर्भात होतो तरी आईच्या नाभिस्थानाला मुलाचा नार जोडून त्या नाराच्या द्वारे श्वासोश्वासातून तो सोहम बीज मंत्र सुरू होता. आताही तोच आहे आणि शेवटी देह सोडून जाणार तर तोच घेऊन जाणार आहे. एवढा मोठा साधा सोपा मार्ग आपल्याला आपल्या गुरुनं सांगितलेला आहे, त्याचं आपण चिंतन करत नाही. इकडची कथा तिकडची कथा, इकडचा दृष्टांत तिकडचा दृष्टांत. अरे बाबा चौवेदी जाणं सदशास्त्री कारण 18 ही पुराण हरिशी मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा शांती. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमीन आताच त्या भूमाने सांगला आपला अनुभव का आम्ही गेलो होतो म्हणून प्रयागला, पण दुरून डोंगर साजरं दिसते. वास्तविकता आपल्या जवळ सर्व आहे, याच देही सर्व आहे तुका म्हणे शोधून पाय. आपण त्याचा शोध लावण्याच्या पाठीमागे लागत नाही आणि फालतूच बाला वायाची पालाळ चरित्र सांगशी परी नाम न मनसी अरे मुला. विठ्ठल हा मंत्र सांगत असे शास्त्र अनेक नाही शस्त्र नामावे. एका नामाशिवाय जगाच्या पाठीवर त्रिविध तापातून मुक्त होण्याचं शस्त्रच नाही. उपदेश सुगम आई करे एक नाम हे सम्यक विठ्ठलाचे. जनी जनार्दन भावाची संपन्न विठ्ठल उद्धरण कली माझी. साधे निदान पुरेल मनोरथ नामेची पुष्टार्थ. नामा म्हणे नाम घे तू झटकरी अरे पावशी निर्धारी वैकुंठ. आपल्या गुरुनं तू नाम दिलेलं आहे, काय गरज नाही. ठाईच बैसुनी करा एक चित्त अगम आणि निगम बस. सोहम मंत्र जपे नित्य प्राणी बिन जीवा बिंदा. पूजा करायला बेलफूल नारळ लक्ष लागतात, पण नामस्मरणाला काहीच लागत. एवढा सोपा आणि सोपा मार्ग आपल्याला मिळाला, पण आपली बुद्धी कुठतरी काम क्रोध मद मत्सर शरीरी अरे रात्रंदिवस निर्धारी छडतात. आशा तृष्णा भुली भ्रांते वासना सदोदित मना छळता. एका जनार्दनी टाकियाचा संग. जोपर्यंत आपल्याकडे काम क्रोध लोभ मद मत्सर आशा मनशा तृष्णा इच्छा कल्पना वासना भुली भ्रांती हे षड्रिपू आहेत ना, तोपर्यंत नाम आपल्याला प्रगट होऊ शकत नाही. आणि सर्व विकार आपल्यातून गेले आणि नम्र झालो आपण. नम्र केले सर्वभूता तिने. तो देवाला आपल्या हातामध्ये घेऊ शकतो, मनाला आलं ते कार्य करू शकतो. आणि तुमच्या डोळ्यात देखत ताजा उदाहरण तुम्ही पाहता, झाकून काहीच नाही. पहा पुले शरीरी दशवे द्वार ही पंढरी. दाखवलाय गुरुना आपल्या की काळ्यामध्ये निळा तीच तुर्या जाण मसुरे प्रमाण जाणावे. अगत्येची दशवे द्वार जाणावे प्रमाण. देह महाकारण तेची असे. पहा पुले शरीरी दशवे द्वार ही पंढरी. सोहम ब्रह्म विठेवरी बरवे शोधावी. आता शोध लागला, गुरु मिळाले ना,
पाय म्या गुरु केला ओ गुरु केला अंतरी भाव नाही धरला पाय म्या गुरु केला ओ गुरु केला अंतरी भाव नाही धरला पाय म्या गुरु केला ओ अंतरी भाव नाही धरला पाय म्या गुरु केला ओ अंतरी भाव नाही धरला पाय म्या गुरु केला ओ अंतरी भाव नाही धरला पाय म्या गुरु केला ओ अंतरी भाव नाही धरला पाय म्या गुरु केला ओ गुरुकडे आपण गेलो, गुरुनं आपल्याला 10व्या द्वाराची ओळखी करूनही दिली की ज्याने 10वे द्वार पाहिले तेथे कडी काळाचे काही न चाले. आता कडी काळाचं चालत नाही तर भूताचं प्रेताचं देवी देवताचं जादू कोणाचं चालते का हो? ज्याने सोहम स्वरूपा ओळखले त्याशी जन्म मृत्यू नाही. एवढे मोठे भगवान गोपाल कृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करून सांगतात आणि तेच 10वं द्वार ते सोहम चैतन्य शक्ती आपल्या गुरुने आपल्याला याच देही या डोळा दाखवलाय. काय आपल्याला पुरं ठेवलं नाहीये पण आपला भाव नाही जळला. जर भाव जळला असेल ना भाव धराती पासी मग रिद्धी सिद्धी होय दास. हा कशाचा प्रकार आहे म्हणता दूर चाललाय. भोगाव पंढरपूर मध्ये जा, ह्या ढासगड मध्ये जा, नाही कुठेही चला, माझ्यासोबत कुठेही चला, 4ही प्रांतामध्ये तुम्ही काहून ना पुरे व्हा. तुम्हाला काहून असा खंत वाटते दुसऱ्यासमोर पदर पसरायची वेळ काय येते? काय जास्त सांगायचं आहे? रात्रभर कीर्तन सांगला, रातभर पाखरला पण एकही नाही सापडला. का होईल त्याच्यानं? जे सांगायचं ते सांगितलं. याचे पुढे ज्ञान सांगती पाखंड. कथा कहाण्या सांगतील, चरित्र सांगतील, भजना रंगवतील, बुद्धी भटकवतील, ते सर्व चालेल. पण याचे पुढे ज्ञान सांगती पाखंड झरो बाई तोंड काढे त्याची. शेवटची गुरुकिल्ली तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही ते चाबी किल्ली उघडून पाहत नाही, दरवाजा खोलून आतमध्ये. नाहीतर तुझ्या पाशी परी जागा. आणि म्हणून मी तर असं म्हणतो, हे एवढं सारा शृंगारखाना कर्मकांड करण्यापेक्षा एकांतवासामध्ये बसून आपण जर अखंड अगम आणि निगम सोहम मंत्र जपे नित प्राणी बिन जेव्हा बिन एवढा जर तुम्ही अखंड केला तर दुसऱ्याच्या समोर पदर पसरायची तुम्हावर वेळच येणार नाही. मी अनुभवानं बोलतो. पाठांतर करून तुका म्हणे तर का म्हणे, ज्ञानेश्वर म्हणे तर ते मला नाही समजत. दुनिया एवढी मोठी फिरते, शेवटी ज्ञानेश्वर माऊली झाली ना. या ज्ञानेश्वर माऊलीनं पाठीवर मांडे भाजले, रेड्यामुखी वेद बोलावलं, निर्जीव भिंत चालवून दिली. ती ज्ञानेश्वर माऊली आपल्या बंगवाने स्पष्ट सांगते लोकांना की निर्जीव दगडाची काय करशी सेवा, तो तुझा निर्दैवा दिल काय. अरे कोणे पडी भुली पडली गव्हारा, तीर्थाच्या माहेरा नवड कशी. अष्टोत्तरशे तीर्थ जयाचे चरणी, तो तुझे अंतरी खरा देव. अरे देही देव असता आपण जाशी तीर्था. कोणाकडे गेला आपलं ज्ञान, आपली वृत्ती कुठे गेली? असं कधी कधी म्हणावं लागते का भाग्याविन प्राप्ती नाही. आपले भाग्य कुठंतरी दुबडे आहे. एवढी मोठी ज्ञानेश्वर माऊली म्हणते, देही देव असता आपण जाशी तीर्था, आणि मुकलाशी म्हणे ज्ञानेश्वर. मुकलाश वाया गेलाश. आणि म्हणून कबीर महाराज मोठं सुंदर काय म्हणतात, क्या बताए क्या समझाए क्या बताए
सूक्ष्म कारण महाकारण कैवल्य 5 देहाचा मालगुजारा आहे हा जीव. बड़ी बड़ी तेरी खेती बाड़ी, 5 गावचा मालगुजार. मेहनत बिना परिश्रम पड़ी है, मेहनत बिना परिश्रम पड़ी है, कैसे निकालेगा माल भैया देख जगत तेरा. क्या बताए क्या समझाए, क्या बताए, क्या समझाए. देख जगत तेरा. माल भराए, पूरी हुई है कंगाल बाबा, पूरी हुई है कोणी दरिद्री नाहीये, कोणी भिकारी नाहीये. देवाने आपल्याजवळ गाठोडी बांधून गाठोडी भरली आहे प्रत्येकाजवळ. अरे जग भूका सबकी गठडीला, सबकी गठडीला. गठडी खोल कर देखे नहीं, गठडी खोल कर देखे नहीं, वहाँ भया कंगाल बाबा, वहाँ भया कंगाल. क्या बताए, क्या समझाए, क्या बताए, क्या समझाए. घर के अंदर माल भराए, पूरी है कंगाल बाबा, पूरी है कंगाल. शेवटी आमचे कबीर महाराज काय म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, कट कबीरा सिंधाई साधू, सिंध भाई साधू, आंखों में आंखें डाल. कट कबीरा सिंधाई साधू, आंखों में आंखें डाल. अच्छा मौका मिल गया समय को मत टाल बाबा, देख जगत तेरा. क्या बताए, क्या समझाए, क्या बताए, क्या समझाए. ये जगत तेरा, घर के अंदर माल भराए, कंगाल बाबा, प्रभु है कंगाल. सारे लोक निराणं पाहतात. आमचे संत सांगतात, डोळे काऊन झाकता रे बाबा, खोलो नयन पियो ब्रह्म प्याला, जोगी झूले में झूलता. 7 दरियों से पानी जो बहता, 14 तालों पे मोती झलकता, देखो 54 में से है रास्ता. उन्मनी हात पकड़ ले जाता, रक्त श्वेत श्याम रंग नीला. काय शिल्लक ठेवला आपल्या गुरुनी आपल्या जवळ, एवढं दिलं. पण मोक्षरे आला भाग्य. कधी कधी असं वाटते आपल्याजवळ सर्व साधन आहे, वस्तू आहे, आणि आपला विश्वास नाही, श्रद्धा नाही, गुरुनं सांगितलेल्या शब्दावर विश्वास नाही. अरे एवढा मोठा नाम गुरुनं दिला, आपण त्याला फक्त हा नाशिवंत शरीर, हा चंचल मन आणि अस्थिर संपत्ती तन मन धन दिलं. आणि एवढ्या तन्मन धन नस्वर गोष्टीच्या मोबदल्यामध्ये गुरुनं आपल्याला नाम आणि रूप दिला. की नाम रूपा नाही मिळव गावाचेचा गोंधळ, आणि नाम रूपाची जडली समाधी फिटला प्रपंच तुटले. एवढं मोठं साधन संत वाङ्मयाने आपल्याला सांगितलं, पण आपला त्याच्यावर विश्वास नाही. मनाला येतेच तसं बोलणं, मनाला येते तसंच वागणं, आपल्या तर्कात बोलणं. आणि एक विशेष मला सांगावंसं वाटते,
शब्द बिना सूरत अंधी देखन कैसे जाए, एक शब्द का अर्थ न पावे तो फेर फेर भटका जगामध्ये प्रेमानं जगायचं असेल, आपला वैभव टिकवायचा असेल, मान प्रतिष्ठा टिकवून ठेवायची, जगात वंदनीय व्हायचं असेल, तो शब्द संभाल के बोलिए, शब्द को नहीं हाथ पाओ। एक शब्द करे औषधि, दूसरा शब्द करे आणि म्हणून आमच्या संतांनी शब्दाला इतकी किंमत दिली। सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा, सबसे मीठा मी जास्त काही सांगू शकत नाही, पण एवढा जरूर सांगेन की गुरुनं दिलेला आपणाला जो बीज मंत्र आहे, ज्याला नाम म्हणतो आपण, जगाच्या पाठीवर याच्या पलीकडं कोणी जर ज्ञान आहे म्हणत असेल, मला सांगा, मी आताही त्याला गुरु करायला तयार आहे आणि केले मी 11 गुरु, अजूनही शोध लावतो मी। ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगितले आहे की डोळ्यातले रूप देख जो पुरुष त्याचे चरणी वास असो, डोळ्यातली ज्योत देखे गुहे भावे, स्वरूप वंदावे दिवे भावे, ज्ञानदेव म्हणे नेत्रातले शून्य देखे धरणे भाग्यवंता। आणि म्हणूनच मुक्ताबाई म्हणते, रे बाबा या जगामध्ये सर्व उपलब्ध आहे, घरी कामधेनू पर ताक मागू जाए, ऐसा द्वाड आहे जगा माझी, कल्पतरू तरवटी इच्छिलती गोष्टी, पर अध्यापन रोटी राहील का। एवढं मोठं ज्ञान दिलं सद्गुरूंनी, पण आपल्याला माया ममतेनं असा झाकळून टाकलेला आहे। कल्पना, संशय, हे जे दुष्ट विकार आहेत ना आपल्यात, हे डोळ्यातून काढून टाका, नाही तर जगाच्या पाठीवर असं किती आयुष्य धुंडाल ना, अंतरंगाचा पडदा नाही खुलू शकत। अंतरंगाचा पडदा जर तुम्हाला खोलायचा असेल, ब्रह्म साक्षात्कारामध्ये अनुभवामध्ये जायचं असेल, आपल्या जीवनातली इडा पिडा संकट दुःख दारिद्र्य जर धुवून काढायचे असतील, जैशी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत जान दया जवळी देव भक्ती भावे, अरे स्वानंदाचा गाभा जशी नदी सागरी मिळे, सोडुनिया भेदभाव कष्ट बळे, तिचे कार्याची होते सगळे मिळण्यासाठी सागर। केवळ स्वार्थापुरतीच पशु प्राण्यासारखी बुद्धी ठेवू नका। जेव्हा आपल्या शरीरावर आपण प्रेम करतो, तेव्हा दुसऱ्याच्या शरीरावर प्रेम करा।
जशा इच्छा आकांक्षा भावना आपल्याला तशा दुसऱ्याच्या इतका आकांक्षा भावना ओळखा. नाहीतर एरंडीचा झाड वाळायला काय लागत नाही, एक दिवस मिटायला काय वेळ लागत नाही. अरे क्यों करता गुमान ये तन खोटा है, अरे क्यों करता गुमान क्या इसका इतबार बिल्कुल होता है, क्यों करता गुमान. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पडा. मनाच्या मार्गाने वागू नका. तुम्ही किती चालाकी करत असाल पण तो जाणता धनी मोठा वेगळा आहे. चालाकी जास्त दिवस नाही चालत. सावधान, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे येणे भरू नका. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम नका. मला जास्त काही समजत नाही, मला एकच वाटते, सर्वभूती परमात्मा पाही तो देई असो निविदय. अरे बाबा, सर्वभूती परमात्मा भरलेला आहे. जे जे दृष्टी दिसते ते हरूप आहे. मग तुमच्यामध्ये माझा तुझा एवढा पाखंड आला कुठून? कारण जो माझा आणि तुझा एवढा पाखंड आला असेल, तुम्ही गुरुपुत्र होऊ शकत नाही. गुरुपुत्र होऊ शकता, पुत्र नाही होऊ शकत. गुरुची व्याख्या, गुरुची तुलना, गुरुच्या कार्याकडे पाहण्याची आपली लायकी नाहीये. फक्त गुरुच्या पावलावर पाऊल देऊन गुरुने जे साध्य केलेले साध्य करण्याचा प्रयत्न करा. याच्या पलीकडे जास्त धाव करू नका, नाही तर आदा हकीम खतरे. जेवढंच मला सांगावंसं वाटते. आणि उद्या मग गोपालकाला महाप्रसाद भव्य दिव्य होईलच. गोविंद गोपाला, राधे गोपाला.